समाजाची परंपरा, संस्कृती आणि सामाजिक मूल्य जपत आपल्या कष्ट, त्याग, अनुभव या मार्गदर्शनाच्या बळावर समाजाच्या प्रगतीसाठी मोलाचं योगदान देणाऱ्या आपल्या ज्येष्ठ समाज बांधवांप्रती कृतज्ञ त्या व्यक्ती करण्यासाठी तसेच आपल्या अथक परिश्रमानं इयत्ता 10वी व 12वीमध्ये विशेष प्रावीण्य संपादन करून समाजाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा यशाचा गौरव करण्यासाठी हिंदू खाटीक समाज नाशिक जिल्हा अध्यक्ष राजेंद्र हरी बागुल यांच्या संयोजनातून भव्य सत्कार सोहळा कालिदास कला मंदिर, शालिमार, नाशिक येथे नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील उज्ज्वल भविष्याचा वाटा कशा निवडाव्या या विषयावर करिअर मार्गदर्शक महेश निकम व अनीस शेख यांच्या वतीनं मार्गदर्शन करण्यात आले. हिंदू खाटीक नाशिक जिल्हा समाजाचे इतर समाजाविषयी प्रेम, सद्भावना, कार्य प्रेरणादायी असून समाजातील विद्यार्थी देखील देश घडवण्यासाठी उच्च शिक्षित होऊन समाजाचं नाव उज्ज्वल करत आहेत. यासाठी समाजातील परंपरा, संस्कृती, कष्ट, त्याग, अनुभव मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ आणि सामाजिक प्रतिनिधी यांचे महत्त्वाचे योगदान लाभत अशा प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी आपल्या कृतज्ञतेतून व्यक्त केल्या आहे. प्रसंगी नाशिक मनपाच्या महापौर हिमगौरी आडके आहेर, उपमहापौर विलास अण्णा शिंदे, नगरसेविका हेमलताताई पाटील, मयुरी अंकुश पवार, पूनमताई धनगर, नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू खैरे, मनसेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार, शिवसेना मध्य विधानसभा महानगर प्रमुख किमयाताई बागुल, मोहन जोशी, भरत टाकेकर, रमेश कांडोळे, शिवाजीराव ढेपले, जगन्नाथ धनगर, डॉक्टर समीर लासुरे, डॉक्टर नितीन लाड, संजय घोलप, राजलक्ष्मी मंडले यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी राजेंद्र कोथमिरे, जितेंद्र बागुल धनगर, संजय धनगर, सुरेंद्र कोथमिरे, नितीन बागुल, आशिष बागुल, सिद्धेश बागुल, मनोज मंडाले, द्विवेश लाड, शशिकांत कोथमिरे, सतीश बागुल, राहुल धनगर, दिलीप जाधव, प्रशांत लाड, महेंद्र बागुल, अंकुश कोथमिरे, रवींद्र कांबळे, लालू कोथमिरे, आयुष बागुल व सकल हिंदू खाटीक समाज आणि समाज बांधव यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनीषा बागुल यांनी व्यवस्थितरित्या पार पाडलंय. खेळीमेळीच्या वातावरणात हिंदू खाटीक समाज नाशिक जिल्ह्याच्या ज्येष्ठ नागरिकांचा भव्य कृतज्ञता सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला. निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक. मला बोलायला लावलं पण मला एक संधी होती आज त्यांनी मला राजकीय म्हणणार नाही पण सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं एक आदर्श आणि संस्कार आणि प्रशिक्षण दिले आणि त्यांच्या समोर जेव्हा मी उपमहापौर आलो तर मला माझा बोलण्याचा मोह आवडला नाही असे माझे सन्माननीय मार्गदर्शक राजेंद्र बागुल आज या ठिकाणी सातत्याने सांगायचं झालं वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेली शिकवण त्या शिकवणीवरती नगरसेवक विविध पदावरती काम करण्याची संधी मिळाली. परंतु खऱ्या आपण ज्यावेळेस आमची ओळख नव्हती मी तुम्हाला एकदम अभिमानाने माझा गुरु बोलतो कधी राजा भेटले किती गर्दीत राहू द्या ते 55% राज्याची घेणं नाही पण हे व्यक्तिमत्व असं आहे ज्यांनी स्वतःचा विचार कधी न करता सामाजिक बांधिलकी किंवा समाजाचा पुढचा विचार न करता संपूर्ण बहुजन समाजासाठी, शहरासाठी, नागरिकांसाठी कायम झटत असणारा व्यक्तित्व म्हणजे राजाभाऊ बागुल. आणि त्यांनी जर स्वतःचा विचार केला असता तर मला असं वाटतं हे चित्र आणलेलं असतं आणि राजाभाऊ कधीच मंत्री होऊन दिल्लीमध्ये असते. पण स्वाभिमानी पाहणार तो स्वाभिमान त्यांनी हातामध्ये रुजवला आणि मी सांगितलं की वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेने तालुकांनी तयार झालं शिवसेने काही परंतु ही शिकवण आणि समाजकार्याचं जर आमच्यामध्ये संकल्पना कोणी आम्ही सगळे शेतकरी कुटुंबातील लोक राजकारणाचा आकडे आमचा गंध नाही परंतु राजाभाऊच्या तालीम झालेली तयार झालं शिवसैनिक आहे म्हणून मला अभिमान बोलायला मला मोह आवडत नाही आणि आपल्या समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आपलं कुटुंब सांभाळून आपली जबाबदारी सांभाळून समाजासाठी आदर्श त्या ठिकाणी निर्माण करणं विविध क्षेत्रामध्ये काम केलं असतं सर्व्हिस केले असतील त्यांचा सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी समाजाच्या वतीने होतोय. मला असं वाटतं हा आदर्श इतरांनी जर घेतला तर नक्कीच एक आपण आपलं कर्तव्य दायित्व आणि एक सामाजिक बांधिलकी समाजामध्ये वेगळा एक चांगला त्या ठिकाणी आपण संदेश देऊ शकतो आणि जे काही समाजातील विद्यार्थी आहेत त्यांनी ज्या पद्धतीने कष्ट करून कुटुंबाने त्यांच्याकडनं
त्या पद्धतीने अभ्यास घेऊन एक गुणगाव त्यांचा चांगले मार्क्स मिळवले, त्यांचा गुणगाव सोहळा होतोय, याचा आदर्श सुद्धा अशा कार्यक्रमातून इतर पिढी घेते. अशा अनेक उदाहरणं देता येतील. आमच्या गावामध्ये कधी सीए वगैरे होते, पण एक सीए झाला. मी जो एक महत्त्वाचा विषय घेतला आहे तो म्हणजे आपल्या अंमली पदार्थांचा. त्यामुळे ह्या पुढच्या येणाऱ्या पिढीला आपल्याला चांगली दिशा देण्यासाठी सक्षम बनवणं हे अतिशय गरजेचं आहे आणि यावरतीच आपण काम करतो आहे. त्यामुळे अशा उपक्रमांचं मी खूप स्वागत करते. पूर्ण शहरभर खरं तर हे प्रशिक्षण होणं गरजेचं आहे. आपण मला इथे बोलावलं, आमचे सहकारी निर्मलाताई पाटील आता इथे आलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं पुढील कार्यक्रमाची धुरा ते सांभाळून घेते. मी आणि उपमहापौर मात्र एका मीटिंगसाठी पुढे निघतो आहे. मला ऐकून घेतलं शांतपणे त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.